अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रत कथा महत्व. फक्त ऐकल्याने मिळेल पुण्य, दुर्मिळ योग. 21 संकष्टीचे मिळेल पुण्य. अंगारकी चतुर्थी 2024 मध्ये फक्त एकदाच म्हणजेच 25 जून 2024 रोजी आहे. चंद्रोदय रात्री 10:05 आहे. महिन्यातून 2 चतुर्थी येतात. कृष्ण पक्षाची चतुर्थी म्हणजे संकष्टी आणि शुक्ल पक्षाची चतुर्थी म्हणजे विनायकी चतुर्थी असते. अंगारकी संकष्टी चतुर्थीचा अनेक जण उपवास करतात. खरं तर दर महिन्याला संकष्ट चतुर्थी येते, पण त्यातही अंगारकी संकष्टी चतुर्थीला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. मात्र अंगारकीचे वेगळे महत्त्व आहे. जेव्हा कृष्ण पक्षाची चतुर्थी ही मंगळवारी अर्थात गणपतीच्या वारा दिवशी येते, तेव्हा त्या दिवसाला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. आणि गणपतीच्या वाराच्या दिवशी ही चतुर्थी आल्यामुळे हा दिवस अधिक महत्त्वाचा ठरतो. मंगळवारी चतुर्थी आल्यास गणेशाच्या पूजेमध्ये मंगळाचा प्रभाव वाढतो असे ज्योतिषशास्त्रात सांगितलं जातं. याशिवाय पुराणात सांगितल्याप्रमाणे या दिवशी जी व्यक्ती गणपती पूजा करते अथवा उपवास करते त्या व्यक्तीला गणेशाच्या कृपेसह योग्य आणि चांगली फलप्राप्ती होते. ज्यांना दर महिन्याला संकष्टीचा उपवास करता येत नाही ते या दिवसाला आपली गणेशाप्रती भक्ती समर्पित करतात. तसंच आपली कामे मार्गी लागण्यासाठी, आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी देखील काही व्यक्ती या दिवशी उपवास करतात. ब्रह्मांडातील मंगळ ग्रहाच्या पुण्यलहरी अंगारकी संकष्टीच्या दिवशी अधिक सहस्त्रपटीने पृथ्वीकडे आकर्षित होत असतात. त्यामुळे चंद्रदर्शन करून हा उपवास सोडल्यास तुमच्या इच्छा पूर्ण होतात. त्यामागची कथा तितकीच मनोरंजक आहे. कृतयुगामध्ये अवंती नगरीमध्ये वेदवत्ते अग्निहोत्री ऋषी भरद्वाज नावाचे एक महान गणेश भक्त होते. त्यांनी त्या युगापासूनच मानव सृष्टीला गणेश पूजेचे महत्त्व पटवून दिले होते. तर या ऋषीकडूनच पृथ्वीच्या गर्भातून अंगारक नावाचा जास्वंती वृक्षाच्या सानिध्यात रक्तवर्णीय भौमपुत्र जन्माला आला होता असे सांगितले जाते. हा पुत्र 7 वर्षाचा झाल्यावर पृथ्वीने त्याला पुन्हा भरद्वाज ऋषीच्या स्वाधीन केले होते. ऋषीने त्याचे पालन पोषण केले, वेद शिकवले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितली. त्यानंतर हा मुलगा अरण्यात गेला. त्या मुलाने साधारण 1,000 वर्ष तप करून गणेशाला अर्थात आपल्या आराध्य देवतेला प्रसन्न करून घेतले. ज्या दिवशी गणपती त्याला प्रसन्न झाला तो दिवस म्हणजे अंगारकी संकष्टी चतुर्थी. या पुत्राने स्वर्गात राहून अमृत प्राशन केले आणि त्रैलोक्यात विख्यात व्हायचे वरदान प्रसन्न झालेल्या गणेशाकडे मागितले. तर प्रसन्न झालेल्या गणेशाने सुद्धा आपल्या परम भक्ताला हे वरदान दिले की यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच अंगारिका या नावाने ओळखली जाईल आणि संबंधित उपासकाला 21 संकष्टी केल्याची फलप्राप्ती या चतुर्थीमुळे मिळेल. तसंच तुझ्या या सहस्त्र वर्षाच्या तपश्चर्येचे पुण्य युगानुयुगे त्या उपासकामध्येही वाटले जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील, ते ऋणमुक्त होतील. अशा प्रकारे त्रैलोक्यात तू सुविख्यात होशील आणि तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम, अकारकासारखा लाल आहेस म्हणून अंकाकर व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगळ या नावाने तुला ब्रह्मांडातल्या आकाशातील ग्रहामध्ये स्थान मिळेल. याशिवाय तू सदैव अमृत प्राशन करशील. त्यामुळेच गणेशाच्या या वरदानामुळे अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळेच ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत अथवा उपवास करणे जमत नसेल अशा व्यक्तीने अंगारकी मात्र न विसरता आवर्जून करावी. याची फलश्रुती नक्कीच लाभणार असे वेदवचनही दिले आहे. मित्रांनो, असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.